हॅलो मित्रांनो, तो वेलकम बॅक टू आवर न्यू कोरा ब्लॉग. तर आपण आलोय आपण नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपण आलोय श्री मलंगडला. तर आज आपण एक्सप्लोर करणार आहे एक हिडन लोकेशन मलंगडवरती, ती तुम्हाला मी वरती गेल्यावर दाखवीन. एक नंबर लोकेशन आहे मित्रांनो, शिवलिंग येते, मग तुम्ही बघितलं असेल खूप इंस्टावर वगैरे. तर आपण आज तिकडे जाणार आहोत ट्रॅक करून. तर इथे ॲक्च्युली 2 रस्ते जाण्याचे, इथे पाठी इकडे सरळ रस्ता होतो, तिकडनं वरती रोप लाईन वगैरे तुम्ही तिकडनं रोपवेवर जाऊ शकता आणि इकडनं समोरून एक नॉर्मल रस्ता, समोरून बस स्टँडच्या समोरूनच एक रस्ता, तिकडनं नॉर्मल ट्रॅक वगैरे त्या तुमच्या तर पार्किंगला राहू गाडी आणि तिकडनं तसं आतमध्ये डायरेक्ट जाऊ. आता मी तुम्हाला सगळं दाखवतो कुठून कसं काय काय आहे. चला, आपण पार्क केलेली आहे गाडी पार्किंगमध्ये आणि आता आपण इकडनं चाललो आपल्या ट्रेकसाठी. तर आता इकडनं रस्ता आहे, बघू शकता तुम्ही, इकडनं आता सरळ रस्ता आहे, पार्किंगच्या इकडून सरळ रस्ता आहे, हा डायरेक्ट असा वरती जातो. आता हे 1-1.5 तासाचा ट्रॅक असेल. आता तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल इथे यायचं असेल ना, तर इथे 2-3 रस्ते यायचे. सगळ्यात पहिले तुम्हाला कुठूनही जिथेही तुम्ही असाल तिकडनं तुम्हाला मलंगडला यायचं आहे. तुम्ही इकडे ट्रेननी कल्याणवरनं येऊ शकतात, परत कल्याणवरनं इको निघतात, परत बस निघतात तिकडनं इथे यायला मलंगडला. तर तुम्ही तसं येऊ शकता. म्हणजे तसं इकडनं आलो तर इकडनं डायरेक्ट तो 1-1.5 ते 2 तासाचा फक्त ट्रेक आहे वरती जायला. तुम्ही डायरेक्ट रोपवेनी पण जाऊ शकता, सिम्पल वे रोपवेनी जाऊ शकता, इकडे 10 मिनिटं लागतात. आणि पण त्या ट्रेकनी येणार भाई, कारण की आपल्याला इझी वे नाही आवडत आहे, आपण तर डायरेक्ट ट्रेकनीच जाणार आता डायरेक्ट आपण. तर आज आपल्याला कॅमेरामॅन भेटला नाही म्हणून मी माझ्या बहिणीला घेतला आणला कॅमेरामॅन म्हणून, नंतर हिला हातात कॅमेरावर चिपवायचं आपल्याला. तर मित्रांनो, आपण जसं आता ट्रॅक चालूच केलाय, तर इथे असे जागेवर स्टॉल वगैरे आहेत, जिकडे तुम्हाला पाणी वगैरे, परत ते असे काट्या वगैरे चालायला असतात, ते काट्या वगैरे पण भेटतात. पण आता इथे माकडं पण खूप आहेत, जरा येताना सांभाळून या, काय खात पीत येऊ नका, हातातून खेचून घेऊन जातील म्हणून. आणि तुम्हाला असं काय पाहिजे असेल इकडून तुम्ही पाणी वगैरे पण घेऊ शकता. रस्त्यावर खूप स्टॉल आहे, टेन्शन घ्यायची काही गरज नाही. आणि रस्ता पण चांगला आहे, असं नॉर्मल इझी ट्रेक आहे. तर मित्रांनो, इथे 5 मिनिटं पुढे आल्यावर थोडं कसं दुकान टाईप लागतं, तिकडे आपल्याला पावती फाडावी लागते 5 रुपयाची वरती जाण्यासाठी. तिकडनं 5 रुपयाची पावती घ्या, त्यानंतर ते आपल्याला वरती सोडतात. मग त्यानंतर आपला वरचा ट्रॅक सुरू होतो, जो मेन ट्रॅक आहे. आणि इकडे तुम्हाला जागेवर सगळे स्टॉल वगैरे दिसतील, तिकडनं तुम्ही चिप्स वगैरे किंवा पाण्याचे वडे तुम्हाला जेही काही लागेल ते घेऊ शकतात तिकडनं. हे प्रत्येक 5-10 मिनिटावर आहे ते स्टॉलचं इकडे. आणि तसंच आपण वरती जाऊ आता, बघू अजून काय काय भेटतंय वरती काय नाही. चला मित्रांनो, असे जागेवर छोटे छोटे मंदिरं पण दिसणार आहेत आपल्याला. आणि वरती गेल्यावर आपल्याला मातेचं मंदिर दिसणार आहे. त्यानंतर आपलं त्या समोरूनच जातो एक रस्ता, तिकडे आपली ती लोकेशन असणार आहे जिथे आपण आज जाणार आहोत. जी स्पेशल लोकेशन आपण आज एक्सप्लोर करायला जाणार आहोत, ती तिकडे आहे त्या दुर्गा माता मंदिरच्या थोडं पुढेच. आपण तिकडनं स्टार्ट केलेलं खालनं. आणि तुम्हाला मी ते बोललेलो, जे ते रोपवे आहे ते इकडं होतं रोपवे स्टार्ट. हा बघा, हा तो रोपवे डायरेक्ट 10 मिनिटात वरती, नो कष्ट ना काय नाही, डायरेक्ट जाऊन पोचतो तिकडनं रोपवेवरनं. आणि एक हा रस्ता आहे, हा ट्रेकिंगवाला, हा बघा, हा ट्रेकिंगवाला रस्ता आहे. इकडं मस्तपैकी आता आपण ट्रेक करून जाऊ वरती. चला मित्रांनो, थोडासा वरती आलो, इथे थोडे पायऱ्याचे थोडे खराब आहे, चढताना जरा सांभाळून चढा तुम्ही पण, कारण की थोडे पाय सटकण्याचं वगैरे चान्स आहे, पण ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्ही असं चालत याल वरती, तर अशी तुम्हाला एक पाठी दर्गा लागेल, म्हणजे रस्ता अशी दर्गा लागेल. त्या दर्ग्याच्या मग वरती आपलं मंदिर, जो तो शिवलिंग आहे ना, तो त्या दर्ग्याच्या मग वरती आहे. हे बघा कोण आहे, तर तो शिवलिंग त्या दर्ग्याच्या वरती, तर आपल्याला त्या वरती जायचं. लक्षात ठेवा, दर्ग्याच्या वरती आहे, ठीक आहे. ते खाली थांबू नका, वरती आहे असं बघा, असा रस्ता आहे, असं थोडा कच्चा रस्ता आहे. मित्रांनो, त्या दर्ग्यानंतर फक्त 5 मिनिटाचा वॉक होता वरती, 2च टर्न होते. त्या 2 टर्न नंतर आता आपण पोहोचलेलो आहे दुर्गा मातेच्या मंदिराजवळ. हा बघा, हा पाठी आहे मंदिर, हा मंदिर आहे. आणि आता आपण इकडे दर्शन घेऊ आधी, त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो आपल्याला कुठे जायचं आहे शिवलिंगसाठी. इकडनंच रस्ता, याच्यावरती जायचं नाही, टेन्शन घेऊ नका, इकडनंच रस्त्या समोरूनच मी तुम्हाला दाखवतो कुठून जायचं. आधी आपण इकडे दर्शन घेऊ, चला.
तर मित्रांनो हा इथे दुर्गा माता मंदिर आहे आणि आपल्याला शिव मंदिरात जायचं आहे. तो रस्ता इकडे आहे, इथे वरती इकडनंच आहे. इकडनं तुम्ही इकडनं असे या ना, तर इकडनं हा वरती रस्ता आहे शिव मंदिराला जायचा. आणि इकडं आता आपल्याला पण आणि आता आपण जर निघालो शिव मंदिरसाठी, दर्शन घेतले दुर्गा मातेचे. आता आपण निघालो शिव मंदिरसाठी. म्हणजे शिवलिंग आहे तिकडे मित्रांनो, चला बघूया. हा बघा असा थोडा जंगलाचा असा खडबडीतच रस्ता आहे. तुम्हाला इकडनंच जायचं, असं थोडं जंगलाचा. जेव्हा इकडनं याल ना तुम्हाला असा व्ह्यू दिसेल. तर तुम्ही इकडनं याल तर ह्या साईडला नका जाऊ, तुम्ही राईट साईडला या साईडला. राईट साईडला तिथे आहे शिवलिंग आपला. चला तिकडनं बाहेर आला ना त्या रस्त्यातनी तुम्हाला राईट घ्यायचं आहे. कारण की लेफ्ट साईडला काय नाही, लेफ्ट साईडला तुम्हाला एक त्रिशूळ दिसेल, तुम्हाला मी दाखवत होतो व्हिडिओमध्ये. त्यानंतर राईट साईडला घेतलं, हा बघा तुम्हाला हे दिसतं. बघा इथे आहे आपला शिवलिंग. बघा मित्रांनो पोचलेलं आहे आपण परफेक्टली. 2 तास पण नाही लागले आपल्याला. तर मित्रांनो 2 तास पण नाही लागले, आपण 1 तासाच्या आतच पोचलो वरती. आणि हा बघा शिवलिंग, काय मस्त वाटतंय यार, एक नंबर. काय व्ह्यू आहे तुम्हाला दाखवतो, थांबा मी व्ह्यू. मस्तपैकी समोरच आहे, दिसते की नाही सर? हा सनराईज पण भारी आहे, एक नंबर आहे. व्ह्यू पण मस्त आहे. आता आम्ही आता इकडे आलोय 1 तासाच्या प्रवासानंतर, पण एक नंबर व्ह्यू आहे भाई. असं मन एकदम शांत आलं ना. आणि आज असे धुके आहेत म्हणत नाही समोरचा, पण समोरून व्ह्यू मस्त आहे. तिकडे समोर ना एक वॉटरफॉल असतो, तिकडे पावसाळ्यात वॉटरफॉल एक नंबर असते. आणि पावसाळ्यात आलं ना हे अजून पण हिरवगार असते. हे सर्व जे आहे ना ते सगळं अजून पण हिरवगार असतं. शिवलिंगच्या समोर जे तो वाला आहे ना, तो माउंटेन, तो ॲक्च्युअल मलंगड आहे. तो जो टॉप आहे ना, तो ॲक्च्युअल मलंगडचा टॉप आहे. तिथे पण जातात ट्रॅकिंग करायला, ते तिकडे मेन ट्रॅकिंग करायला जातात. पण तिकडे असंच कोणालाही जाऊन देत नाही. तिकडे आपल्यासोबत प्रोफेशनल ट्रॅकर्स लागतात, आपल्यासोबत टूल्स लागतात, ते सर्व लाईक रोप्स वगैरे, बाकी खूप सारे टूल्स असतात त्यांचे, ते सगळं लागतात. त्याशिवाय तिकडे असं प्रॉपर कोच कोणतरी हवा आहे आपल्याला, आणि प्रॉपर कोणतरी प्रोफेशनल ट्रॅकर हवा आहे जो तिकडे घेऊन जायला, तेव्हा तिकडे जाऊन देतात. आणि आपण तिकडे एक दिवस जाऊ नक्की. तिकडे वरती पण जायचं आहे. आणि आता आजचा आपला ब्लॉग इथेच संपतोय. आणि आता बघू आपण असे नवीन नवीन ब्लॉग आणण्याचा प्रयत्न करू. असं हिडन लोकेशन किंवा अशी नवीन नवीन जागा आपण शोधू आपल्या इथे मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये. जिथे जवळपास असेल ते सगळे लोकेशन आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू. आजच्यासाठी फक्त एवढंच. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि शेअर नक्की करा या व्हिडिओला. असंच आपण ग्रो हळूहळू. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगला.